हॅलो हाय गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय प्राजस किचन अगेन. तर आज मी सकाळ सकाळी गेलेली मच्छीला. खूप दिवस झाले मच्छी नाही भेटली, पण आज मला ताजी कोलबी मिळाली आहे आणि ही कोलबी जिवंत आहे. एक 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 मिनिट हा. हे बघा, ही जिवंत आहे. सी सी तर जिवंत कोलबी मिळाली आणि आपण आता त्याचं कालवण करणार आहोत. तर मी दाखवते तुम्हाला कसं काय कालवण होणार. त्याच्या आधी आपण ही साफ करूया आणि क्लीन केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. ठीक आहे. ओके, तर ही खाडीची कोलबी फक्त पावसाळ्यातच मिळते जिवंतवाली. तर आपण बघूया आता याचं कालवण कसं बनवायचं. गाईज, फायनली आय एम बॅक अगेन. आधीचं जे शूट केलेलं ना त्याच्यामध्ये काहीच व्हॉइस नाही आला, म्हणून मला आता ते व्हॉइस ओव्हरच दिलं मी त्याला. ठीक आहे, तर मी तुम्हाला दाखवते कोलबी आपली. बघा, हे बघा, दिसते. ही एवढीच हिला कट करायची आणि एवढीच हिला साफ करायची, बाकी काय करायचं नाही. ही ताजी कोलबी आहे, तर हिला काय करायचं नाही, हिला एवढंच साफ करायचं. आणि आपण आता बघूया, मी तुम्हाला दाखवते की हे काय बनवणार आहे, कसं बनवणार आहे ते मी सगळं तुम्हाला दाखवते. तुम्ही बघा. ठीक आहे. ठीक आहे गाईस, मला माहित नाही तुम्हाला आता कितपत चांगलं दिसते आणि काय दिसते, सो तुम्ही ऍडजस्ट करा जसं आहे तसं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण ह्याच्यामध्ये तेल टाकूया. तर आता थोडंसं जास्तच तेल टाकूया, कारण की खूप दिवसांनी बनवते ना मी मच्छीचा रस्सा आणि चांगलं झालं पाहिजे, सो जरा जास्त तेल टाकलंय मी. आणि त्याच्यामध्ये पहिला जाईल त्याच्यामध्ये आपली हळद. ठीक आहे. मसाला, हा माझा आगरी मसाला आहे आणि तिखट आहे, आम्हाला तिखट लागतो म्हणून जास्त टाकलाय मी. आणि थोडासा गरम मसाला आणि फटाफट ह्याला असं करायचंय आणि पटकन त्याच्यामध्ये टाकायचंय. हे आहे कोथिंबीर, 4 मिरच्या आणि 1 टॅमॅटोचं वाटण केलेलं, ते हे आहे. ह्याला चांगलं स्टर करून घ्यायचंय. ठसक्यानेच जेवण चांगलं होतं, ठसक्याशिवाय जेवण चांगलं होत नसतं. थोडासा ठसका येणार तसं सहन करा. ह्याच्यामध्ये मी ना ह्या वाटणामध्ये 1 टॅमॅटो घेतलेला, 4 मिरच्या घेतलेल्या आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आणि 1 इंच आलं घेतलेलं. ठीक आहे. तर मी लसूण ह्याच्यामध्ये दुसरं वाटण आहे त्याच्यामध्ये मी लसूण टाकलेला, तर मी ह्याच्यामध्ये लसूण नाही टाकलं. तर आता आपण हे चांगलं फ्राय झालंय. आता हे एक वाटण आहे, हे आपलं आगरी पोळी कांदा खोबऱ्याचं वाटण केलंय मी. हे माझ्या पद्धतीचं वाटण आहे आणि जर हे तुम्हाला बघायचं असेल तर आपल्या शॉर्ट्स मध्ये मी हे वाटण बनवून शॉर्ट्स टाकलेली आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन बघा की हे वाटण मी कसं बनवलंय, काय बनवलंय ते तुम्ही. आणि आपले शॉर्ट्स आहेत, खूप चांगल्या चांगल्या रेसिपीज आहेत त्याच्यामध्ये, तर तुम्ही त्या रेसिपीज बघा आणि मला सांगा की तुम्हाला कसं वाटतंय, काय वाटतंय. आणि जर तुम्हाला त्या डिटेल्स रेसिपी हव्या असतील तर मला कमेंट करा की ही रेसिपी डिटेलमध्ये बनव, तुम्हाला परत बनवून दाखवीन डिटेलमध्ये. तर मी ते वाटण टाकलेलं. ठीक आहे. मला असं वाटतंय कमी पडेल, तर मी थोडंसं अजून टाकते आणि चांगलं हे भाजून घ्यायचंय, खूप चांगलं असं भाजायचंय ह्याला. ते जास्त कच्च नाही ठेवायचंय, कच्च ठेवलं तर मग त्याला कलर नाही येत आणि ते मला बिलकुल खाऊच नाही वाटत. त्याला वाटणाला चांगला रेड कलर आला पाहिजे, कच्च नाही वाटलं पाहिजे. ठीक आहे. असं चांगलं भाजून घ्यायचंय.
ठीक आहे, तर आता हे चांगलं भाजून झालंय. तुम्हाला दिसतच असेल कलर कसा आलाय. ठीक आहे, चांगलं भाजलो. आणि आता ह्याच्यामध्ये जाणार आहेत आपल्या आटल्या. जो आपण फणसाचा व्हिडिओ बघितलेला त्याच्यातल्या आटल्या मी ठेवलेल्या आणि मी म्हटलेलं की मी काहीतरी बनवेन नक्की, आणि ते हेच आहे. तर मी आटल्या घातले त्याच्यात. आणि एक बटाटा आहे हा बघा, जो चांगला हे करून घेतलाय, कापून घेतलाय. एक बटाटा. ठीक आहे, आता हे चांगलं परत एकदा मिळवायचं. झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचंय. जेवढं गरम शक्य आहे तेवढं घाला आणि गरम घालायचा प्रयत्न करा. गरम पाणी घातलं. आता ह्या आपण आटल्या शिजवून घेऊया मस्तपैकी. आटल्या शिजल्या की आपण आपली कोलबी त्याच्यामध्ये घालूया. तोपर्यंत आटल्या शिजतील. आणि मेन गोष्ट राहिली आहे घालायची त्यामध्ये, मी तुम्हाला दाखवते. या आहेत कैऱ्या. ठीक आहे, तर त्या माझ्या प्रिय जिजूनी दिलेल्या मला. तर असे जिजू सगळ्यांना मिळावे, पहिली गोष्ट म्हणजे जे असं काय 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 पाठवतात. तर मी त्याचा आता उपयोग केलाय. कैऱ्या घातलेत. जास्त पण कैऱ्या घालू नका, जेणेकरून आंबट होईल. जेवढं आपल्याला आंबट लागतं तेवढ्याच कैऱ्या घालायच्या आहेत. आणि मीठ घालून, चवीपुरतं मीठ घालायचं. एकदा हलवून घ्यायचं चांगलं आणि झाकण मारून आटल्या शिजून द्यायच्या. ठीक आहे, या आटल्या शिजतील. आटल्या शिजू दे तोपर्यंत मी एका साईडला भात घालते, म्हणजे ह्या आटल्या पण शिजतील. आणि मग लगेच कोलबी काय शिजायला वेळ नाही लागत. ऍक्च्युली कोलबी शिजायला वेळ नाही लागत, आटल्या शिजायला वेळ लागतात. म्हणून मी आधी आटल्या घातल्यात आणि बटाटे घातलेत. बटाटे आणि आटल्या शिजल्या ना की मग लगेच कोलबी घालायची. कोलबी 5-10 मिनिटांमध्ये शिजते. कोलबीला जास्त वेळ नाही लागत. तोपर्यंत मी भात घालते, मग मी तुम्हाला दाखवते. ठीक आहे, ओके. ऍक्च्युली ना मला ह्याच्यामध्ये फोडणीला द्यायला आधी पहिला लसूण घालायचा होता, पण मी विसरले. मला लसूण वाली फोडणी खूप आवडते, म्हणून मी त्या वाटणामध्ये लसूण ऍक्च्युली स्किप केलेला, की मी लसूण ठेचून त्याची फोडणी देईन, पण मी विसरली. ठीक आहे, पण आता मला असं वाटतंय की नाही यार, लसूण तर पाहिजे. लसूण शिवाय कसं होईल? लसूण शिवाय जेवण अधुरं आहे ना माझं. मला खूप जास्त लसूण लागतो खायला जेवणामध्ये. तर मी लसूण ठेचलाय 7-8 पाकळ्या आणि मी त्याला वरून फोडणी देईन. काय आहे, वरून फोडणी दिली तरी चालते. ते आपले आता ते मी फोडणी टाकली वरण, तर वरण फोडणी टाकली तरी चालते. असं काय नाहीये की तुम्ही फोडणीतच द्या, पण फोडणीतच द्या पहिली गोष्ट म्हणजे. ठीक आहे, विसरलं तर काय, आता ऑप्शन नव्हता दुसरा माझ्याकडे. बटाटे वगैरे शिजू दे, मग मी तुम्हाला दाखवते कोलबी टाकताना. आणि मग भात ठेवते एक साईडला, झाल्यावरती मी दाखवते. ठीक आहे, ठीक आहे. आता झालं असेल मे बी. बघूया, आधी पहिला चेक करूया की शिजलेत का नाही शिजलेत ते. बघूया आपण आता, चेक करूया शिजलंय का नाही शिजलंय. ह्याच्यात आपली आटली आहे. बटाटा तर मस्त शिजलाय. ठीक आहे, आता आटली पण शिजले. तर आपण जी कोलबी ही आपली, ही बघा दिसते, कोलबी आपण टाकूया याच्यामध्ये. कोलबी टाकली. आता अजून थोडा वेळ, 5-10 मिनिटं कोलबी शिजवायची आपली, का आपलं रेडी आहे.
आणि आता ह्याच्यावरती मी कोथिंबीर टाकते, कारण का मी कोथिंबीर आधीच टाकते, मला नाही आवडत नंतर. मग तो जो कोथिंबीरचा फ्रेग्रन्स असतो तो मस्त उतरतो त्याच्यामध्ये. थोडस पाण्याची गरज आहे, थोडं पाणी मी टाकलंय वरून, कारण का ते कालवण जे आहे ना ते पातळ पातळ चांगलं लागतं. आता ह्याच्यावरती चांगलं उकळू दे, 10 मिनिटं वाफ घेऊया आणि मग झालं. आपला भात पण मस्त शिजलाय चांगला, अजून थोडं पाणी आहे, भात पण होईल. गाईज आपलं कालवण झालंय, सी दिसते तुम्हाला, बघा असं वाटतंय. सो रेडी आहे आपलं कालवण आणि आपला भात पण झालाय. तर एवढ्या लवकर मी नाही जेवत, पण मला आता असं वाटतंय की जेवावं, पण नाही, आय एम कंट्रोलिंग माय सेल्फ. ठीक आहे. तर कालवण झालंय आणि भात पण झालाय. आता पप्पा येईल थोड्या वेळाने, मग तो खाऊन सांगेल की त्याला ते कसं वाटलं आणि काय वाटलं ते. तोपर्यंत बघण्यासाठी स्टे ट्यून. ओके बाय. गाईस पप्पानी काहीतरी आणलंय आणि तो मला बोलतोय तुझ्यासाठी काहीतरी आणलंय, सरप्राईज आहे, गेस कर, हे ते. आपण बघ पप्पा काय आणलंयस, गेस कर ना. काय गेस करू, काय आणलंयस ते दाखव तरी. पहिला दाखवतो तुला. काय खायचं आणलंयस का, ते खायचं आहे. अरे तू का माझ्या डाएट वरती पाणी सोडतोस मला कळत नाही. तू मुद्दाम करतोस का पप्पा, मला समजत नाही ही गोष्ट. हे प्रवीणनी. आई शपथ यार, जीजू का, हे बर का, आई शपथ, असे असे जीजू खरंच सगळ्यांना भेटावे. नको फक्त मलाच पाहिजे, दुसऱ्या कोणाला नको. बघू दे, हे गरे पाठवले आहेत माझ्या जीजूंनी, गरे पाठवले आहेत. ठीक आहे, अजून काय, आता काय ठीक आहे. आता तर खायलाच लागेल, आता जाऊन दे, थोडस खाऊया काहीतरी. मी किती दिवस झाले सांगत होते पप्पाला की मला टोपली पाहिजे, तर पप्पाने आणली आहेत दोन. एक सोडून एक छोटी आणायची होती, एक मोठी आणायची होती ना. ठीक आहे ठीक आहे चालेल. चला पप्पा, आज तुझ्यासाठी स्पेशल काहीतरी बनवलंय, तुला काय बोलायचंय. काय बनवलंय, कोलंबी बनवली. हा, तुला काय ते खायचंय आता, तुला तू एक्साइट नाही आहेस का. जिवंत कोलबी भेटलेली मला, जिवंत कोलबीचे कालवण खायला नशीब लागतो, खरंच नशीब लागतो. हा बस झाल्या तुझ्या कल्ल्याकऱ्या बस झाल्या. चल आता आपण, गाईच खूप दिवसांपासून मला खायचा होता बरका फणस. मी पप्पाला बोलले पण होते की मला बरका फणस पाहिजे, मला बरका फणस पाहिजे, पण पप्पाने काय आणला नाही. आणि मला असं वाटतं की माझे जीजू नेहमी माझे व्लॉग्स बघत असतात, मी काय काय बनवते, काय काय करते, काय काय बोलते बघत असतात, आणि म्हणून त्यांनी मला पाठवलंय. आणि खूप ज्युसी आहे. खरंच खूप भारी आहे. मला वाटतं ना हा त्यांच्या गावचा आहे, आणि खूप मस्त, खूप मस्त फणस आहे. थँक्यू सो मच गाईज. वाढते आता त्यांना, आणि मग नंतर की तुम्हाला सांगते कसं झालंय, काय झालं. ठीक आहे. बस 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 बस, जास्त टाकू नको. खाऊन सांग, खाऊन कसं झालंय. हा हा, दिसते सगळ्यांना. हो हो, तू दिसत नाहीस, तू थोडासा मागे हो. हा, कसं चाललंय, झालंय एक नंबर. मला थोडस भरव ना. मस्त झाले.
गाईज खरंच भारी झालं. ठीक आहे, आता आम्ही जेवतो. आणि आणि थांब जरा मला बोलू दे ना. आणि जर तुम्हाला आमच्या व्लॉग्स आवडत असतील तर आपल्या प्राजस किचन चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब. आणि आम्ही आता एन्जॉय करतो. असं भूक लागले खूप जास्त, आम्ही खातो. आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला अजून कोणते कोणते असे व्हिडिओज बघायचे आहेत, तुम्हाला कसे असे व्हिडिओज कोणते कोणते बघायला आवडतील तर सांगायला विसरू नका. बाय.